काय सांगाल सर, आज पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं? आज जळगाव शहरातील तसेच जिल्ह्यातील कोळी समाजाच्या ज्या विविध संघटना आहेत यांनी यापूर्वीच आम्ही एक पत्रकार परिषद घेतली होती। त्यावेळेला आम्ही डिक्लेअर केलेलं होतं की आमच्या समाजाचा जो गेल्या 35 ते 40 वर्षापासून अनुसूचित जमातीचे दाखले आणि वैधता प्रमाणपत्र सुलभ पद्धतीने मिळावेत यासाठी संघर्ष केलेला आहे। एवढंच नव्हे तर जळगाव येथे याच संघटनांच्या माध्यमातून 26 दिवस अन्नत्याग आंदोलन केलेलं होतं। एवढं आंदोलन करून सुद्धा शासनाने आमचे प्रश्न सोडवले नाहीत आणि त्यामुळे आम्ही ठरवलं होतं की समाजाचा उमेदवार विधानसभेसाठी द्यावा आणि त्यासाठी आम्ही आवाहन केलेलं होतं। समाजातील जेवढे होतकरू नेते आहेत त्यांना आम्हाला आशा होती ज्या पद्धतीने शिवसेनेने चोपडा अनुसूचित जमाती राखीव मतदारसंघातून चंद्रकांत बडराम सोनवणे उर्फ अण्णासाहेब यांना तिकीट दिलं, त्याच पद्धतीने भारतीय जनता पार्टी ज्याच्यासाठी त्यांनी स्वतः वाहून घेतलेलं होतं, गेल्या 30 वर्षापासून भारतीय जनता पार्टीच्या जडणघडणीमध्ये संघटना वाढीच्या दृष्टिकोनातून त्यांनी प्रयत्न केलेले होते असे आमचे डॉक्टर अश्विन भाऊ सोनवणे यांनी उमेदवारी मागितली होती, परंतु त्यांना ही उमेदवारी त्यांनी दिली नाही जळगाव शहर मतदारसंघातून। आणि त्यामुळे आम्ही आग्रह धरला की जळगाव शहरामध्ये तरुण, तडफदार, होतकरू, उच्च शिक्षित असा समाजाचा जो उमेदवार आहे त्याला जर तिकीट मिळत नसेल तर आपल्या समाजाच्या मार्फत आपण त्यांना उमेदवारी देऊ आणि बहुजन समाजाची मोठ धरून सर्व समाजाच्या लोकांना एकत्रित करून आपण त्यांना निवडून आणण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करू। आणि त्यासाठी आम्ही या ठिकाणी आमची मीटिंग बोलवली होती आणि त्या दृष्टीने आमचं असं ठरलेलं आहे की सर्व समाजाच्या लोकांना एकत्र करायचं। जळगाव शहराचे जे प्रश्न आहेत, वाहतुकीचे असतील, रस्त्याचे असतील, अंडरग्राउंड ड्रेनेज असेल, असे विविध विकास कामाच्या संदर्भामध्ये ज्या कामांना भारतीय जनता पार्टीच्या पक्षाच्या लोकांनी ते केले नाहीत आणि नागरिकांना वेठीस धरलं, आज असे 30% तरी नागरिक असतील की ज्यांना पाठीच्या कणाचे आजार झालेले आहेत, कंबरदुखीचे आजार झालेले आहेत आणि त्याच्यातून मुक्तता आपल्याला व्हायला पाहिजे, धुळीपासून मुक्तता व्हायला पाहिजे, आपलं पर्यावरण चांगलं झालं पाहिजे आणि सर्व समाजाच्या कल्याणाच्या दृष्टिकोनातून ज्या योजना आहेत त्या योजना अंमलबजावणीच्या दृष्टिकोनातून आपला प्रतिनिधी या ठिकाणी असणं आवश्यक आहे। आणि म्हणून आम्ही अश्विन भाऊंना गड घातलेली आहे आणि त्यांनी ती या ठिकाणी मान्य केलेली आहे की मी जळगाव विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी
करणार आहे आणि लवकरच त्यांची भूमिका आमच्या पुढे ते जशी मांडली तशी जनतेपुढे मांडणार आहेत आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही सर्व समाज एकजुटीने आमचे सर्व इतर समाजाचे मित्रमंडळी जे आहेत, बहुजन समाजाचे लोक आहेत, त्यांना एकत्र करून आम्ही ही निवडणूक जिंकण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणार आहोत. पाठिंबा म्हणता येईल. आमचाच उमेदवार आहे तर पाठिंब्याचा काही विषयच नाही. आमचाच उमेदवार आहे, पाठिंबा आम्हीच उमेदवार आहोत, आम्ही सर्व उमेदवार आहोत असं समजून आम्ही अश्विन भाऊंच्या पाठीशी आहोत. भाजपचा जर राजीनामा घोषित झाल्यानंतर हे बंड करता असं वाटेल तुम्हाला? ज्या माणसाने एवढे वर्ष त्या ठिकाणी संघटनावाढीच्या दृष्टिकोनातून बीजेपीचं संवर्धन करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी सांगितलेले सर्व कामं त्यांनी केलेले असल्यावर त्यांना जर उमेदवारी दिली नाही तर माणसाला आपोआप त्याच्यामध्ये नाराजगी निर्माण होते आणि स्वयंभू जर नेता असू शकतो तर तो उमेदवारीही करू शकतो आणि त्यांच्या विरुद्ध उभं राहणार आहोत. त्याच्यामुळे बंडखोरी जरी म्हणत असाल तुम्ही तरी आम्ही बंडखोरी म्हणत नाही आणि आम्ही उठाव केलेला आहे. ज्याप्रमाणे शिंदे गटाने उठाव केला होता स्वतःच्या अन्यायाविरुद्ध, बरोबर, तसंच आमचा सुद्धा उठावच या आणि आपण आपल्या समाजासाठी करतोय सगळं. निवडून आल्यानंतर आम्ही स्वतंत्र आमच्या घोषणा राहतील त्या पद्धतीने कोणत्याही पक्षाचा आम्ही दबलेलो नाहीयेत आणि त्यामुळे आमचा बाणा आम्ही कधीच डळू देणार नाही. तुमचं नाव आणि पद वगैरे सांगा. आप लोगों को याद होगा कि कुछ टाइम से आप लोग है ना कलेक्टर ऑफिस में के सामने आंदोलन किया, आप लोगों ने जीएस ग्राउंड में आंदोलन किया, लेकिन कहीं ना कहीं वहाँ पर आपके ही कोड़ी समाज में एकता दिखाई नहीं दी, कोई मतलब गट्स दिखाई दे रहे थे. तो क्या अश्विन सोनवणे जी को जीतने के लिए आप लोगों के जो गट्स है, जो पार्ट से मनमुटाव है, वो कुछ दूर होकर उनको जिताने के लिए आप लोग उतनी कोशिश करोगे जितना कि आप लोग वहाँ पर नहीं कर पाए हो? जी हाँ, जरूर करेंगे, मराठी कंटिन्यू जरूर करणार. कारण आम्ही जे चटके भोगलेले आहेत, फार वाईट परिस्थितीत आमचा समाज गेलेला आहे. 1990 ते 96च्या दरम्यान जेवढ्या नोकऱ्या लागल्या त्याच्यानंतर आमच्या लोकांना या जातीच्या दाखल्याच्या आणि वैधतेच्या जाच सुरू झाला आणि आमच्या समाजामध्ये लोकांच्या नोकऱ्या काही गेल्या. चांगल्या चांगल्या ट्रेडमध्ये त्यांना ऍडमिशन मिळाली नाही आणि त्यामुळे आमचा समाज भरकटलेला आहे आणि ते चटके आम्ही सोसलेले असल्यामुळे आता आम्हाला हे चटके सहन होत नाही आणि म्हणून आम्ही एकत्र आलेलो आहोत. जरी गटबाजी असेल तरी आम्ही ते संपूर्ण विसरून आम्ही एकत्र येण्याचा या ठिकाणी आटोकाट प्रयत्न करत आहोत आणि अश्विन भाऊंना जिंकण्यासाठी जे काही आम्हाला करता येईल ते सर्व आम्ही करणार आहोत. अश्विन भाऊंना उमेदवारी मिळाली नाही म्हणून कोळी समाज भाजपवर नाराज आहे असं म्हणता येईल का? नक्कीच नक्कीच. आम्ही तर सर्व राजकीय पक्षांवर नाराज आहोत. गेल्या 40 वर्षापासून ज्या ज्या राजकीय पक्षांच्या सत्ता होत्या त्या सर्व राजकीय पक्षांनी आमच्या तोंडाला पानेच पुसलेली आहे. त्यामुळे आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी बांधील नाहीयेत. आम्ही आमचा स्वतंत्र बाणा ठेवलेला आहे आणि त्यामुळेच आम्ही अशा उमेदवाराच्या शोधात होतो आणि तो उमेदवार आम्हाला गावलेला आहे आणि आम्ही त्याच्या पाठीमागे उभे राहणार. नाही, माझा जे पक्षात आहेत कोळी समाजाचे पदाधिकारी भाजपमध्ये आहेत ते पक्षात राहतील की काय पक्ष तो त्यांचा प्रश्न आहे. कोणी कोणत्या पक्षात राहायचं ज्याला त्याला व्यक्ती स्वातंत्र्य आहे, परंतु समाज ज्या ठिकाणी आहे ते फिजिकली भले कोणत्याही पक्षात असतील परंतु मनाने आमच्याशी जुळलेले आहेत असं आम्ही समजतो आणि त्यांचे मतं आम्हाला नक्की मिळतील. त्यांचा सपोर्ट, ते आमचे नातेवाईक आहेत आणि त्यामुळे ते आम्हाला मदत करतीलच. नाव सर आपलं
मी BT बाविस्कर माजी मुख्याधिकारी आहे आणि आमची जळगाव जिल्हा आदिवासी टोकरे कोळी सामाजिक व सांस्कृतिक समिती आहे, तिचा मी उपाध्यक्ष आहे. और 2 मिनट पहले कंटिन्यू करने दो ना, नाम लास्ट में ले लेना. पहले कंटिन्यू. आजच्या या आमच्या कोळी समाजाच्या ज्या पत्रकार परिषदमध्ये आज आपण सर्व पत्रकार बंधू आणि भगिनी या ठिकाणी उपस्थित झालात, त्याबद्दल आपलं या ठिकाणी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. आज ही पत्रकार परिषद आयोजित करण्याचं कारण म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून जो आमच्या टोकरी कोळी, ढोर कोळी, मल्हार कोळी आणि महादेव कोळी समाजावर वेळोवेळी सरकार पक्षाकडून अन्याय होत आहे, त्या अन्यायाच्या माध्यमातून आमचे समाज बांधव हे आंदोलन करून सरकारचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु या ठिकाणी जळगाव येथे जिल्हाधिकार्यालयासमोर 26 दिवसाचं अन्नत्याग सत्याग्रह आमच्या आदिवासी टोकरी कोळी, ढोर कोळी, मल्हार कोळी आणि महादेव कोळी जमातीने हाती घेतला. त्या माध्यमातून असंख्य समाज बांधव एकत्रित झाले आणि मुख्यमंत्री महोदयांसोबत आमची 20 ऑक्टोबरला 2023ला एक बैठक लावण्यात आली आणि त्या बैठकीच्या माध्यमातून आमचे जे समाजाचे मुद्दे होते ते मुद्दे त्या ठिकाणी मांडण्यात आले. त्या माध्यमातून त्यांनी आम्हाला एक इतिवृत्त दिलं. तुम्हाला सर्वांना कल्पना आहे, इतिवृत्त म्हणजे एखाद्या बैठकीमधला झालेला निर्णय, त्यावर फक्त कार्यवाही होणे, आदेश होणे हे बाकी असते. ते इतिवृत्त दिल्यानंतर आम्हाला 8 ते 9 महिने भारतीय जनता पार्टीचे जे नेते असतील, शिवसेना शिंदे गटाचे जे नेते असतील आणि अजून त्यांच्यासोबत जेही पक्ष असतील, यांनी आम्हाला फिरवण्याचं काम केलं, आम्हाला फक्त आश्वासन देण्याचं काम केलं. आम्ही लोकसभेच्या निवडणुकीत आमचा हा प्रश्न मार्गी लागेल या इतिवृत्ताच्या माध्यमातून आम्हाला आदेश प्राप्त होतील म्हणून सर्व महाराष्ट्रातून कोळी जमात बांधवांनी पूर्ण मदत भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला मदत केली. त्या माध्यमातून कुठेतरी आम्हाला हे आमचा समाजाचा अध्यादेश हे काढतील अशी सर्व समाज बांधवांना, जमात बांधवांना अपेक्षा होती. परंतु ती अपेक्षा या सरकारने पूर्ण केली नाही आणि आज कुठेतरी पूर्ण जळगाव जिल्ह्यातच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये या सरकारचा, या महायुती सरकारचा असो किंवा याच्या अगोदर काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, कोणता पक्ष असो, यांच्याविषयी तीव्र असा असंतोष निर्माण झालेला आहे. प्रश्न नाही सोडवत एवढा ह्या महाराष्ट्रामध्ये जमात बांधवांची एवढी संख्या असताना लोकप्रतिनिधित्व मिळायला पाहिजे ते नाही देऊ शकत, तर वेळोवेळी या पक्षांकडून देखील आमच्या समाजावर अन्याय होताना या ठिकाणी दिसत आहे. आज जळगाव शहरामध्ये अनेक वर्षापासून अश्विन भाऊ सोनवणे भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत आहेत. अनेक वर्षापासून काम करत असताना पक्षावरची त्यांची जी निष्ठा होती ती तुम्हाला, आपल्याला सर्वांना या ठिकाणी ज्ञात आहे. एवढं असताना देखील वेळोवेळी अश्विन भाऊंना डावललं जात आहे. मग राहिला महानगर अध्यक्ष पदाचा विषय आला, त्यावेळेस देखील अश्विन भाऊंना त्या ठिकाणी डावलण्यात आलं आणि एक उपाध्यक्ष पदावर त्यांची बोडवण करण्यात आली. त्यानंतर महापौर पदाचा विषय आला, महापौर पदाच्या वेळेस सुद्धा त्यांना तसंच डावलण्यात आलं. तर आमच्या समाजाचा अश्विन भाऊ सोनवणे एक आमच्या समाजाचे एक मार्गदर्शक आहेत, एक आश्वासित चेहरा आहे
आमचा स्वाभिमान आहे, आमचा अभिमान आहे. ह्या सर्व गोष्टी आम्ही अश्विन भाऊंमध्ये बघत असताना अश्विन भाऊंवर जो हा अन्याय या सरकारच्या माध्यमातून, या पक्षाच्या माध्यमातून सुरू आहे, तो कुठंतरी आमचा स्वाभिमान दुखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न होताना दिसत आहे. आणि त्याच माध्यमातून आज अश्विन भाऊंना डावलणं म्हणजे फक्त जळगाव शहरामध्ये कोळी समाजाचा इफेक्ट पडेल असं नव्हे. याचे फळं जळगाव जिल्ह्यातील तमाम आदिवासी कोळी बांधवांमार्फत आणि पूर्ण महाराष्ट्रातील कोळी समाज बांधवांमार्फत ह्या महायुती सरकारला निश्चितच भोगावे लागणार आहे. आम्हाला या ठिकाणी अश्विन भाऊंच्या माध्यमातून एक लोकप्रतिनिधित्व पाहिजे होतं. विधान भवनामध्ये आमचे जे प्रलंबित प्रश्न आहेत ते प्रश्न त्या ठिकाणी मांडण्यासाठी आम्हाला एक आमचा नेता पाहिजे होता. त्या माध्यमातून आज हा जो आमचा कोळी समाज बांधव आहे, हा गेल्या 15 ते 20 वर्षापासून सतत भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभा आहे. परंतु एक आम्हाला प्रतिनिधित्व जर या पक्षाच्या माध्यमातून मिळत नसेल तर या पक्षांचा आम्ही या ठिकाणी सर्व समाज बांधव या ठिकाणी धिक्कार व्यक्त करतो. आणि त्याच माध्यमातून आज या ठिकाणी अश्विन भाऊंना या ठिकाणी उमेदवारी नाकारलेली आहे. परंतु आम्ही अश्विन भाऊंना साकडं घातलेलं आहे की भाऊ, हा आज तुमचा स्वाभिमान दुखावलेला नाहीये, हा समाजाचा, जमात बांधवांचा या ठिकाणी स्वाभिमान दुखावलेला आहे. त्यामुळे तुम्हाला जिथं सोयीचं वाटत असेल तिथं उमेदवारी करा. सर्व समाज बांधव जळगाव जिल्ह्यातून आणि शहरातून सर्व समाज बांधव हा अश्विन भाऊ सोनवणे यांच्या पाठीशी जाईल. त्यानंतर अश्विन भाऊंचं जे इतर समाजामध्ये या ठिकाणी जे वलय आहे, इतर समाजांमध्ये जे त्यांचे ऋणानुबंध आहे, इतर समाजामध्ये शांताराम दादा असो त्यांच्या परिवाराने जे कामं केलेली आहेत त्या माध्यमातून आम्हाला सर्वांना विश्वास आहे की आमचे अश्विन भाऊ सोनवणे या ठिकाणी ह्या वेळची निवडणूक 100% नाही 101% जिंकणार आहे. आणि यासाठी आमचे सर्व समाज बांधव या ठिकाणी प्रत्येक समाज बांधवाचा या ठिकाणी विनवणी करून आमच्या अश्विन भाऊंना एकदा संधी द्या, यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत. या ठिकाणी एवढंच या ठिकाणी बोलतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो. अभी आपने कहा कि अश्विन सोनों ने इनको उम्मीदवारी नहीं दी है, इसलिए समाज की ओर से सभी लोग मतलब भाजपा के खिलाफ ही है. तो निषेध कर कहां से भाजपा का निषेध किया जाएगा? निषेध करने की जो वोट के थ्रू ये जो पूरा आज आपने जो बात पूछी, हमारा जो या ठिकाणी कम्युनिटी है पूरा महाराष्ट्र में 65 ते 70 लाख, हाँ मराठीत बोलू का, आमची जी कोळी समाज बांधवांची जी संख्या आहे पूर्ण महाराष्ट्रात 65 ते 70 लाख या ठिकाणी समाज बांधवांची संख्या आहे. आणि याचा परिणाम हा पूर्ण महाराष्ट्रात होणार आहे. आज जळगाव जिल्हा हा कोळी समाजाचा पॉवर पॉइंट म्हणून पूर्ण महाराष्ट्रात ओळखला जातो. इथून या ठिकाणून नेतृत्व जो निर्णय घेतो तो पूर्ण महाराष्ट्राला या ठिकाणी मान्य असतो. त्यामुळे अश्विन भाऊंच्या संदर्भात जो अन्याय या ठिकाणी पक्षांनी केलेला आहे त्याचा जो ज्याला म्हणतो आपण हे पसरलेलं आहे, वादळ पसरलेलं आहे, ते पूर्ण महाराष्ट्रभर पसरलेलं आहे. आणि त्याचे परिणाम निश्चित महायुती सरकारला तरी आज निश्चित भोगावे लागतील.